राधानगरी तालुक्यातील पिरळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मीनाक्षी समीर असनेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अस्मिता संदीप पाटील होत्या। निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत धुवाधार पावसातही गावातून मिरवणूक काढली। तसेच गावातील महिलांनी औक्षण करून नवनियुक्त उपसरपंचांचे स्वागत केले। राधानगरी तालुक्यातील पिरळ, सावर्धन, डुबलवाडी आणि कात्रेवाडी या गावांची पिरळ ग्रुप ग्रामपंचायत आहे। या ग्रामपंचायतीवर राष्ट्रीय काँग्रेस आणि बापूसाहेब पाटील सावर्धनकर गटाची सत्ता आहे। आघाडीच्या समझोत्यानुसार मावळत्या उपसरपंच राणी सुरेश पाटील यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते। आज सरपंच अस्मिता संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड सभेत मीनाक्षी समीर असनेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली। निवड प्रक्रियेचे प्रोसिडिंग ग्रामपंचायत अधिकारी नंदा नाईकवरे यांनी वाचून दाखवले। यानंतर आघाडीचे प्रमुख विशाल पाटील सावर्धनकर, संदीप पाटील, मारुती चौगले यांच्या उपस्थितीत नवनियुक्त उपसरपंचांची गावातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, भोगावतीचे माजी संचालक महादेव कोथळकर, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे, राधानगरी पंचायत समितीच्या उपसभापती अश्विनी चौगले, भोगावती सहकारी कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौगले यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। यावेळी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। के न्यूज मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे। घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार। कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा।